कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांना महसूल प्रशासनाने चांगलाच दणका दिला असून 2 टिप्पर, 1 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी मशीनसह एकूण 1,12,00,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी धारणगाव शिवारातच वन विभागाच्या जमिनीत वाळूसाठा आढळल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी कारवाई केली होती आणि पुन्हा त्याच शिवारात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने मिळून आल्याने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आणि शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या पथकाने संयुक्तिकरित्या कारवाई करत सदरची वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे। फरंड्याच्या सहाय्याने वाळू उपसा करून चोरटी वाहतूक केली जाते। महसूल प्रशासनाच्या वतीने या वाळू तस्करांवर कारवाया होत आहेत, मात्र काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती होताना दिसत आहे। धारणगाव, माहेगाव, मायगाव देवी, सोनारी, सुरेगाव अशा अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास बेसुमार वाळू उपसा होत असून रात्री अपरात्री वाहने चालू असल्याने परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। वाळू तस्करीतून अधिकचा पैसा मिळत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। अनेक ठिकाणी वाळूची वाहने वेगाने जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। ही सर्व परिस्थिती पाहता महसूल विभागासह पोलीस प्रशासनाने देखील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे। वाळू तस्करांवर काय कारवाई झालेली आहे आणि एकूण किती ऐवज जप्त करण्यात आलेला आहे काय सांगा? काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मी स्वतः गोदावरी नदी पात्रात काही माहिती मिळाल्यामुळे स्थानिकांकडून त्या ठिकाणी रेड केली होती। त्या ठिकाणी एक फरांडीचा ट्रॅक्टर आम्ही स्वतः जाऊन जप्त करून आणलेला आहे। तो ट्रॅक्टर आपण इथं आणून लावलेला आहे। त्यानंतर परत रात्री गौण खनिजाच्या चोरीबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यावरून माननीय प्रांताधिकारी महोदयांच्या कार्यालयातील पथक, माझ्या तहसील कार्यालयाचे पथक यांच्या संयुक्त रेडमध्ये एक टिप्पर, दुसरा एक 12 टायरचा टिप्पर आणि एक जेसीबी असे एकूण 4 वाहनं, साधारणतः 1,12,00,000 किमतीचे वाहनं गौण खनिज अनधिकृतरित्या उपसा करत असताना सापडल्यामुळं आपण तहसील कार्यालयाला आणून लावलेले आहेत। त्याचा रिपोर्ट आपण माननीय जिल्हाधिकारी आणि प्रांत ऑफिसला रितसर केलेला आहे आणि त्याच्यात दंडात्मक कारवाईची देखील प्रक्रिया अनुसरण्यात येत आहे। तर मागे देखील कारवाई झाली होती, आता पुन्हा देखील कारवाई झाली आहे। वारंवार वाळू तस्कर जे आहे तर अवैध वाळू उपसा करताय, वाळू वाहतूक करताय, हे कायमस्वरूपी तोडगे किंवा त्यांच्यावर वचक बसावं यासाठी काय कठोर भूमिका प्रशासन घेणार आहे? कसं आहे बघा की गोदावरी नदी जी आहे कोपरगाव तालुक्याच्या मधोमध जाते। जवळपास 29-30 गावं गोदावरी नदीच्या काठावर आहेत। त्या अनुषंगाने वेळोवेळी व कारवाया प्रशासनातर्फे केल्या जातच आहे। आताच आपण जवळपास 29 वाहनं आमच्याकडे जप्त केलेले जे आहेत त्यांच्या लिलावाची प्रक्रिया देखील आपण पार पाडतोय। या व्यतिरिक्त वेळोवेळी या गौण खनिजाच्या अनधिकृत उपसावर निर्बंध राहावेत किंवा त्याच्यावर वचक राहावयाच्या अनुषंगाने 24/7 आपण वाळू गस्तीचं पथक देखील निर्माण केलेलं आहे। माझ्याकडच्या कर्मचाऱ्यांची स्ट्रेंथ लक्षात घेता महिला कर्मचारी देखील दिवसा आपण ड्युटीला लावलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण गस्त ठेवण्याचं काम करतोय आणि वारंवार असे जर कुणी सापडत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो। शासकीय वाळू डेपो आहे तालुक्यामध्ये, किती डेपो सध्या सुरू आहे काय सांगा? शासकीय वाळू डेपोमध्ये 3 डेपो आता सुरू आहेत सध्या आणि त्या अनुषंगाने त्या वाळू डेपोचे देखील दिवसा आपण पथक तिथं पण पाठवतो, तिथं देखील पावत्या निघतात का नाही याची आपण वारंवार तपासणी करतोय।